हर हर महादेव, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ। तर काल या ठिकाणी थांबलो होतो आपण। तर आत्ता मी सर्व बॅग वगैरे पॅक केलेले आहे। काल थोडे कपडे देखील धुतले होते। तर आता जगन्नाथपुरच्या दिशेने निघतोय। जगन्नाथपुरी काय जास्त दूर नाही, 70 किलोमीटर आहे। तर बघूयात किती वेळ पण पोहोचतो। तर ब्लॉग कंटिन्यू करा। हर हर महादेव। तर मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे। इडली आणि वडा घेतलेला आहे। थोडं संपवून प्रवासाला सुरुवात करतो। चला भेटूयात लवकर। नाश्ता करून आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो, पाहू शकतो तुम्ही। तर 8:30 वाजल्यात आणि एक छोटासा ब्रेक घेतला आहे। चहा घेतोय आणि एक बिस्किट घेतला आहे। सकाळी नाश्ता केला होता, पण या ठिकाणी इडली भेटते, पण इडलीला जे सांबार देतात ते सांबार जरा आपल्याला व्यवस्थित नाही वाटलं, ते जरा आवडलं नाही। त्यामुळे परत या ठिकाणी थांबले चहा घेण्यासाठी। तर चहा घेऊन परत प्रवासाला सुरुवात करतो। हर हर महादेव, हर हर महादेव, जय शिवराय। मित्रांनो, पाहू शकता तुम्हाला आपले महाराष्ट्रातले गडचिरोलीमधली गाडी भेटलेली स्कॉर्पिओ आणि काही बांधव भेटलेले। आपल्याला भारी वाटलं, सकाळ सकाळी या ठिकाणी भेट झाली। तर जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, हर हर महादेव। हर हर महादेव। ठिकाणी एक आपल्याला कोल्ड्रिंकचं दुकान सापडलं। त्या ठिकाणी एक लस्सी घेतलेला, लस्सी पितो मित्रांनो। थोडं गरम होत आहे या ठिकाणी, लस्सी पितो आणि मग प्रवासाला सुरुवात करतो। तर 11:30 वाजलेले आहेत आणि थोडंच अंतर राहिलेले, एक 15 किलोमीटर राहिलेले आहे। तुम्हाला एक दृश्य दाखवतो, पाहू शकता। नारळाचे झाड आहेत या ठिकाणी। शकता नारळाची झाडं। तर लवकरच पोहोचणार आहोत मित्रांनो आणि आपण जगन्नाथपुरीचं दर्शन देखील करणार आहोत। ब्लॉग संपूर्ण पहा। हर हर महादेव, जय जगन्नाथ। तर मित्रांनो, ऊन खूप असल्यामुळं आपण विचार केला की एक तासभर या ठिकाणी जरा आराम करूया। थोडंसं आपल्याला एनर्जी देखील भेटेल, कारण ऊन असल्यामुळं सायकल चालवली जात नाही आपल्याकडून। तर या ठिकाणी थोडा वेळ विश्राम करतो आणि एक तासभर मग निघतो, कारण की आता जगन्नाथपुरी काय जास्त दूर नाही, एक 10 किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे। आणि सध्या तर मंदिर दुपारचं ते जगन्नाथजींना प्रसादाचा भोग आणि काय तर आरती असते, त्यामुळे ते मंदिर बंद असते वाटतं। परत 2 वाजता चालू होते, त्यामुळे आपण थोड्या वेळ याच ठिकाणी विश्राम करणार आहोत आणि थोड्या वेळाने आपण प्रवासाला सुरुवात करूया। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपली सायकल लावलेली आपण पाहू शकता। तर पाहू शकता, मंदिर दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, दिसतंय का मित्रांनो मंदिर? लवकरच पोहोचणार आहोत मित्रांनो आपण त्या ठिकाणी। चला पोहोचूयात लवकर। तर मित्रांनो, आतमध्ये मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही आपल्याला। तर या ठिकाणी मंदिर पाहू शकतो तुम्ही। आधी आपण दर्शन करून घेऊन येऊ आणि मग आपण या ठिकाणून मोबाईल जमा करायचे। मग मोबाईल जमा करून फोटो बिटो रील बिल वगैरे काढू। तर चला भेटूयात लवकरच। तर मित्रांनो, जगन्नाथपुरी धामचं आपलं दर्शन झालेले आहे। भारतातील 4 धामापैकी एक धाम जगन्नाथपुरी धाम आहे। 4 धामांपैकी एक धाम आहे। तर आज जगन्नाथपुरी धामचं दर्शन झालेलं आहे। जगन्नाथपुरीमध्ये प्रतिदिन मित्रांनो 700 चुलांवर नवीन हंडीवर प्रसाद बनवलं जातं, जे की सर्व भक्तांना प्रसारित केलं जातं। तर विश्वामध्ये सगळ्यात मोठं रसोई घर देखील जगन्नाथपुरीमध्ये आहे। या ठिकाणी आनंद बाजार आहे, त्या ठिकाणी लाखो भक्त एकाच ठिकाणी बसून प्रसादाचं ग्रहण करत असतात। जगन्नाथजींना 21 प्रकारची पूजा केली जाते आणि 26 प्रकारचे शृंगार केला जातो। ते विश्वामध्ये कुठल्याच मंदिरात केलं जात नाही, फक्त याच ठिकाणी केलं जातं। अजून एक या ठिकाणी रथयात्राचा एक महोत्सव असतो। तर रथयात्रामध्ये 4200 फुली त्या रथला ओढत असतात आणि ते बघण्यासाठी खूप विदेशातून भारतातून लाखो भक्त येत असतात। या ठिकाणी पाहाल तर थांबण्यासाठी जागा नसते, एवढे या ठिकाणी
भक्त येत असतात. तर काय अशाच प्रकारे आपली यात्रा चालू आहे. कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. व्हिडिओ जेवढे शेअर करा तेवढे शेअर करा. हर हर महादेव, जय जगन्नाथ. हे महाप्रसाद आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाप्रसाद जे चुलांवर बनवलं जातं आणि ते लोक भक्तांपर्यंत प्रसारित केलं जातं. तर मित्रांनो आता आपण जगन्नाथपुरी धाममधून निघतोय आंध्र प्रदेशच्या दिशेने, कारण की आपण आंध्र प्रदेशला देखील लवकरात लवकर पोचायचं आहे. तर बघूयात आत्ता किती किलोमीटर आपण प्रवास करूयात. 20-30 किलोमीटर जर प्रवास केला की उद्या परवाचा आपला लोड तेवढाच कमी होते. त्यामुळे निघतोय आता मी या ठिकाणावर. तर ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव.